मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्डमध्ये स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सेकंड सेमिस्टरच्या हिंदी विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. प्रकरण पहिलं आहे पत्र एवं डायरी. या पाठाच्या अभ्यासामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. ते 4ही प्रश्न आपण एक एक करून सोडणार आहोत. चला तर अभ्यासामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. ते 4ही प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकारचे ते पाहूया. प्रश्न पहिला आहे, निर्देशित विषय के बारे में पत्र लिखिए. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे पत्र दिलेले आहेत ते 3 पत्र दिलेले आहेत. ते प्रश्नानुसार आपल्याला लिहायचे आहेत. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे, आपने की हुई अपनी यात्रा या प्रवास का वर्णन करते हुए अपने मित्र को पत्र लिखिए. मग आपला जो प्रवास झालेला आहे किंवा यात्रा केलेली आहे त्याचं वर्णन करणारं एक पत्र आपल्या मित्राला लिहायचं आहे. तर चला, 47 सायन्स सोसायटी, 60 फीट रोड, सुरत. उजव्या कोपऱ्याला आपला स्वतःचा पत्ता लिहायचा आहे. जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे. तारीख टाकायची आहे 16 नोव्हेंबर 2022. आणि ज्या मित्राला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्या मित्राचं संबोधन करणारा त्याच्यासाठी एखादा शब्द वापरायचा. प्रिय मित्र, डिअर फ्रेंड, अशा पद्धतीने. पण हिंदीमध्ये प्रिय मित्र, सुमित, सप्रेम स्मरण. आता त्या ठिकाणी त्याच्या खाली जो पत्राचा विवरण आहे ते कशाबद्दल आपण पत्र लिहितोय, तर आपण एखादी यात्रा केलेली आहे किंवा प्रवास केला आहे त्याचं वर्णन करणारं पत्र आहे. तर ते वर्णन खाली लिहायचं आहे. तुम्हारा पत्र 4 दिन पहले आ गया था, लेकिन मैं जूनागढ़ के प्रवास में था. पढ़कर आनंद हुआ कि तुम अच्छे नंबरों से परीक्षा में उत्तीर्ण हुए हो. हम सब यहाँ सकुशल हैं. आशा करता हूँ कि तुम सब भी वहाँ सकुशल होगे. जूनागढ़ बहुत ही प्रसिद्ध और ऐतिहासिक नगर है. जूनागढ़ में सक्करबाग प्राणी संग्रहालय, नरसिंह मेहता का चौरा, ऊपरकोट का जी किला, अड़ीकड़ी की वाव, नवगन कुआं देखने लायक स्थल है. यह सब देखने के बाद हम गिरनार की ओर रवाना हुए, जहां अशोक का शिलालेख, दामोदर कुंड और बहुत सारे दर्शनीय स्थल देखे. साथ ही गिरनार पर्वत पर चढ़कर वहां स्थित सारे स्थलों के बारे में जानकारी प्राप्त की और गिर के जंगल को भी देखा. और आगे ना लिखते हुए तुम भी गर्मी की छुट्टी में जूनागढ़ प्रवास जरूर जाना और वहाँ के ऐतिहासिक स्थलों के बारे में जानकारी जरूर लेना. तुम्हारे भाई और तुम्हारे भाई और बहन को मेरा प्यार. तुम्हारे माता पिता को मेरा प्रणाम. तुम्हारा प्रिय मित्र कार्तिक. या ठिकाणी खाली शेवटी लिहिताना आपल्याला आपला स्वतःचं नाव लिहायचं आहे. जो पत्र लिहिणार आहे, पत्र लेखन जो करने वाला है उसका नाम लिखना है. अशा पद्धतीने हे पत्र आपण प्रवास वर्णन करणारं पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीमारी के अवकाश के लिए कक्षा शिक्षक को पत्र लिखिए. आजारी पडल्यानंतर आपण आपल्या शिक्षकांना एक अर्ज स्वरूपामध्ये पत्र लेखन करायचं आहे. तर तो पत्र आपण आपल्या शिक्षकांशी कशा पद्धतीने विनंती स्वरूपामध्ये लिहितो ते पाहूया. उधना पोस्ट ऑफिस, उधना, सुरत, 16 नोव्हेंबर 2022. आपण आता हे शिक्षकांना पत्र लिहितोय, वर्ग शिक्षकांना. तर त्यानुसार आपण पत्रामध्ये त्यांचं संबोधनमध्ये त्यांना आदरणीय, वंदनीय किंवा प्रार्थनीय अशा पद्धतीने संबोधन करायचं आहे. सेवा में आदरणीय गुरुवर, नगर प्राथमिक शाला, कक्षा 8. 8वीच्या वर्गात आहोत म्हणून कक्षा 8. बड़े आदर के साथ आपको विदित हो कि कल शाम को मुझे बुखार था. डॉक्टर की सलाह ली. उन्होंने बताया कि मुझे मलेरिया का बुखार है, इसलिए स्वस्थ होने में कम से कम 5 से 6 दिन लग जाएंगे. अतः आपसे निवेदन है कि मैं अगले 1 सप्ताह तक
पाठशाला आ सकूंगा नहीं। मुझे 1 सप्ताह का अवकाश प्रदान करें। मैं ठीक होने के बाद मेरी पढ़ाई को जो नुकसान हुआ है उसे पूर्ति कर लूँगा। आपका आज्ञाकारी छात्र सुनील काटे, क्रमांक 47, कक्षा 8। खाली पत्राच्या किंवा चिठ्ठीच्या शेवट सुद्धा आपण डाव्या बाजूला आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि हे पत्र शाळेत लिहिलो आहे, शाळेच्या शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना देतोय, त्यामुळे आपला क्रमांक वर्ग शिक्षकांना माहिती असतो, त्यामुळे क्रमांक लिहिला आहे आणि आपला वर्ग लिहिलेला आहे। अशा पद्धतीने एक चिठ्ठी किंवा रजेचा अर्ज, आपली सुटी कशी मिळवली त्यासाठी हा हिंदीमध्ये दिलेला आहे। तीसरा प्रश्न किंवा तिसरं पत्र अशा स्वरूपाचं आहे, अपने स्कूल की किसी समस्या के बारे में प्रधानाचार्य को पत्र लिखिए। म्हणजे आपल्या शाळेतील काही उणीव असेल, काही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल, त्याबद्दल आपल्या मुख्य शिक्षकांना आपण पत्र लिहायचं आहे। आदरणीय प्रधानाचार्य, नगर प्राथमिक शाला, 16 नवंबर 2022। विषय, विद्यालय में भूगोल विषय के लिए नक्शे की उपलब्धि ना होना। आदरणीय गुरुजी, सविनय आपसे निवेदन है कि विद्यालय अभ्यास करने के लिए बहुत सारी चीज़ें उपलब्ध है। पुस्तकालय में अनेक सारी पुस्तक है, लेकिन भूगोल विषय के लिए उपलब्ध नक्शे का अभाव है। जो नक्शे उपलब्ध है वह भी बहुत बुरी हालत में है, जिसके कारण भूगोल विषय पढ़ने में बहुत दिक्कत आ रही है। आशा है कि आप इस अभाव की पूर्ति पर ध्यान देंगे। आपका आज्ञाकारी शिष्य मयूर मोरे। अशा पद्धतीने आपण मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आहे। तर ते मुख्याध्यापकांना जी शाळेमध्ये एक नक्षेबद्दल किंवा नक्शा नाही आहे, तर त्या नकाशाबद्दल आपण जी उणीव आहे ती त्यांना जाण करून दिलेली आहे, एक लक्षात आणून दिलेला आहे। अशा प्रकारचा एक अर्जाचा नमुना समजून अशा प्रकारचं पत्र लेखन करायचं आहे। प्रश्न 2, सोचिए और लिखिए। अगर तुम्हें मोबाइल फ़ोन पर अपने मित्र को SMS द्वारा बधाई संदेश भेजना है तो क्या लिखेंगे? आपल्या मित्राला SMS द्वारा आपण जो मोबाईलमधून मेसेज पाठवतो, तो मेसेज कशा पद्धतीने पाठवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला त्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्हाला बधाई हो, की तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येईल। पहा उत्तर, मेरे प्यारे दोस्त, शतरंज की स्पर्धा में पूरे ज़िले में प्रथम नंबर आने को ढेर सारी बधाइयाँ। अब तो पार्टी नकपक्की, तुम्हारा प्यारा दोस्त कुणाल। अशा पद्धतीने आपल्या मित्राला आपण पार्टीसुद्धा मागतोय आणि आपण त्याच्यातनं त्याला एक कॉंग्रॅच्युलेशन किंवा एक अभिनंदन म्हणून एक बधाई संदेश किंवा अभिनंदनवर असलेला संदेश त्याला देत आहोत। मित्रांनो, दूसरा प्रश्न असा है, तुमने इस बार छुट्टियों में क्या क्या किया? अपने को कंप्यूटर पर ईमेल द्वारा बताना हो तो क्या लिखोगे? म्हणजे सुट्टींमध्ये आपण काय काय कार्य केलं आणि ते ईमेलद्वारा आपल्याला सांगायचं आहे, लिहायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पत्रलेखन करतो त्याचप्रमाणे ईमेलचं देखील पत्रासारखं स्वरूप लिहायचं आहे। तर सुरुवातीला आपला पत्ता लिहायचा, 211 शिवनगर गांधी रोड, 15 नवंबर 2022 भेस्तान। मग आपण ज्याला पत्र ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मित्राला ईमेल पाठवतोय, तर ईमेलमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे। प्रिय सुशांत, इस बार मैंने गर्मियों की छुट्टियों में मेरे चाचा के घर नासिक में बिताने का निर्णय किया था। नासिक में मेरे चाचा का लड़का कंप्यूटर क्लास चलाता है। मुझे भी कंप्यूटर में रुचि है, इसीलिए मैं नासिक गया था, जिसके कारण मैं कंप्यूटर का अच्छी तरह से अभ्यास कर सकूं। मैं हर रोज़ सुबह 9 से 12 कंप्यूटर क्लास में जाता था। दोपहर को घर आकर भोजन करता था। दोपहर के बाद मैं घूमने जाया करता था।
शाम को मैं क्रिकेट खेलने जाता था। रात को अपने चाचा चाची और भाई के साथ टीवी देखता था। इस तरह मैंने छुट्टियों में कंप्यूटर का अच्छी तरह से अभ्यास कर लिया और छुट्टियां कहाँ बीत गई उसका पता नहीं चला। तुम्हारा मित्र कार्तिक। तर अशा पद्धतीने सुट्ट्यांमध्ये काय काय केलं, अशा प्रकारचं ईमेल, ज्या पद्धतीने आपण पत्रलेखन करतो त्याच प्रकारचं लेखन या ईमेलद्वारा सुद्धा आपण आपल्या मित्राला कळवू शकतो। प्रश्न 3, दिए गए प्रशासकीय शब्दों के आधार पर वाक्य बनाएं। या ठिकाणी तुम्हाला बरेच शब्द दिलेले आहेत, त्यांच्यावरून वाक्य तयार करायचे आहेत। पहिला शब्द आहे अधीक्षक, म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रधान अधिकारी। वाक्य असं तयार होईल, डॉक्टर पटेल कई सालों तक विज्ञान विभाग के अधीक्षक रहे थे। दूसरा शब्द आहे प्रभारी, त्याचा अर्थ आहे जिसके ऊपर किसी विभाग का कार्यभार या जिम्मेदारी हो। त्याचं वाक्य तयार करता येईल, रमेश जी ने किसान विभाग के प्रभारी का पद संभाला था। अशा पद्धतीने वाक्य तयार करायचं आहे। तिसरा शब्द आहे आयकर, याचा अर्थ आहे आमदनी पर लगने वाला कर या टॅक्स। याच्यावरून वाक्य तयार करता येईल, हमें आयकर नियमित भरना चाहिए। चौथा शब्द आहे प्रशासन, मतलब त्याचा अर्थ आहे सार्वजनिक व्यवस्था की दृष्टि से किया जाने वाला कार्य। या शब्दाचा वाक्यात असा उपयोग करता येईल, प्रशासन ने रास्ते की सफाई का कार्य जल्द ही शुरू कर दिया। तुम्ही अशा पद्धतीचे शब्दांचा उपयोग करून दुसरे इतर वाक्यही तयार करू शकतात, जे तुम्हाला सोपे वाटतील तसे वाक्य तयार करू शकतात। या ठिकाणी नमुना स्वरूपामध्ये ही वाक्य दिलेली आहेत। अशा पद्धतीने 4 शब्द त्यांचे आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। प्रश्न 4 आहे मित्रांनो, डायरी के रूप में लिखिए। या ठिकाणी तुम्हाला 3 मुद्दे दिलेले आहेत, त्यावरून डायरी स्वरूपामध्ये आपल्याला त्या मुद्द्यांचं विवरण लिहायचं आहे। पहला पहा, किसी एक पूरे दिन के अपने अनुभव का विवरण करें। तर ये डायरीमध्ये लिहिताना सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारीख आणि स्थळ जे आहे ते लिहिलं गेलं पाहिजे। डायरी लेखन करताना आपल्याला पाठामध्ये समजवलेच असेल की डायरी लेखन करताना आपण सुरुवातीला स्थळ आणि तारीखचा उल्लेख करायला हवा। सूरत 13 जून 2022। आज 13 जून 2022 थी। मेरा शिक्षक के रूप में पाठशाला में पहला दिन था। मन में कई सारे विचार लेकर मैं पाठशाला पहुंचा। वहाँ के प्रधानाचार्य ने मेरा स्वागत किया, मुझे अन्य शिक्षकों से मिलवाया तथा प्रार्थना के दौरान स्कूल के सभी छात्रों से मेरा परिचय करवाया। प्रार्थना के बाद मुझे सौंपी गई कक्षा में पहुंचा। फिर से बच्चों ने मेरा स्वागत किया। फिर मैंने अपना कार्य शुरू किया। आज बहुत अच्छा लगा। म्हणजे एका दिवसाचा अनुभव कशा प्रकारे आपण लिहू शकतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात। आपण आपला दिवस कशा पद्धतीने घालवला किंवा एखादा दिवसाचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे। तर मी माझा अनुभव या ठिकाणी लिहिलेला दाखवला, पण त्यामध्ये लक्षात ठेवायचं की स्थळ आणि तारीखचा उल्लेख झाला पाहिजे। त्यानंतर दूसरा प्रश्न आहे, वार्षिकोत्सव में सर्वश्रेष्ठ वक्ता का पुरस्कार मिलने पर आपका अनुभव। म्हणजे जो वर्षाचा शेवटचा दिवस असतो किंवा वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन घेतलं जातं, तर त्यामध्ये सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल काय अनुभव आहे
तो या ठिकाणी विवरण करायचं आहे, डायरीत लिहायचं आहे. तर डायरी लिहिताना सर्वात महत्त्वाचं आपलं स्थळ आणि तारीख टाकायची. सूरत 31 जनवरी 2021. हमारी स्कूल में हर साल वार्षिकोत्सव मनाया जाता है. इस बार वक्तृत्व स्पर्धा का भी आयोजन किया था जिसका विषय था मोबाइल के लाभ और हानि. इस स्पर्धा में मैंने भी भाग लिया था. मेरे साथ 20 और स्पर्धकों ने भी स्पर्धा में भाग लिया था. सबने बारी बारी से अपने विचार प्रकट किए. मेरी बारी आई तो मुझे थोड़ी घबराहट लगी, लेकिन मैंने भगवान का नाम लेकर अपना वक्तव्य पूरा किया. परिणाम घोषित हुआ तो सब चकित रह गए. मेरा प्रथम नंबर आया था. यह दिन मेरी ज़िंदगी का सबसे अच्छा दिन था. मेरे घर वाले सभी लोग मेरा पहला नंबर आने से बहुत खुश थे. उस दिन पापा ने मुझे होटल में डिनर करवाया था. सचमुच उस दिन मैं बहुत आनंदित था. अशा पद्धतीने वार्षिकोत्सवाचा एक दिवसाचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे. आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. तिसरा प्रश्न आहे, अपने जीवन का कोई सुखद अनुभव. या प्रश्नाचं उत्तर हे आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. जो तो आपल्या पद्धतीने लिहू शकतो या ठिकाणी फक्त नमुना स्वरूपामध्ये दिलेला आहे. सूरत 14 जून 2021. आज मेरी ज़िंदगी का सबसे अच्छा दिन गुज़रा. आज 12वीं कक्षा के रिजल्ट आए तो मैं अपने स्कूल में प्रथम नंबर से उत्तीर्ण हुआ था. मेरी स्कूल की प्रधानाचार्य और सभी गुरुजी ने मुझे अभिनंदन और आशीर्वाद दिया. जब मैं रिजल्ट लेकर घर पहुंचा तो घर के सभी लोग बहुत खुश थे. पिताजी ने सारे मोहल्ले में मिठाई बांटी. मोहल्ले के सभी लोगों ने मुझे शाबाशी दी और मेरे उज्जवल भविष्य के लिए प्रार्थना की. आज मेरी ज़िंदगी का सबसे सुखद अनुभव रहा. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कुठला चांगला अनुभव असेल तर तो तुम्ही वर्णन करू शकतात. अशा पद्धतीने डायरीचे स्वरूप लिहायचं आहे. मित्रांनो, स्वाध्याय या पाठात स्वाध्यायामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न असा आहे. प्रश्न 1, नीचे दिए गए डायरी के अंश का अपनी मातृभाषा में अनुवाद कीजिए. म्हणजे दिलेला जो परिच्छेद आहे किंवा डायरीचा भाग आहे तो आपल्याला आपल्या भाषेमध्ये मराठीत रूपांतर करून लिहायचा आहे. सुरुवातीला दिलेला जो भाग आहे तो आपण हिंदीमध्ये वाचन करू आणि त्यानंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत करूया. आज दिनांक 10 अगस्त 2011 रात को नींद नहीं आ रही थी. खुशी का ठिकाना न था. कब सुबह हो जाए इसका इंतज़ार था. स्कूल से शहर जाने के आनंद में कल्पना करते करते मुझे नींद आ गई. बड़े सवेरे 4 बजे अलार्म बजा और मम्मी की आवाज़ आई, राकेश उठो, 4 बज गए. मैं आनंद तथा उत्साह से उठा. मन में डर भी था कि मास्टर जी डांटे नहीं. स्नानादि संपन्न करके स्कूल पहुंचा. सब साथी आ पहुँचे थे. मास्टर जी ने सबको बस में बैठाया और हम सैर के लिए निकल पड़े. दिलेल्या परिच्छेदाचं आपण हिंदी परिच्छेद आहे त्याचं आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत रूपांतर अशा पद्धतीने करू शकतो. आज 10 ऑगस्ट 2011ला रात्री मला झोप येत नव्हती. आनंदाला थारा नव्हता. सकाळ कधी होईल याची वाट पाहत होतो. शाळेतून फिरायला गेल्याच्या आनंदाची कल्पना करत मी झोपी गेलो. पहाटे 4चा अलार्म वाजला आणि आईचा आवाज आला, उठ राकेश, 4 वाजले आहेत. मी आनंदाने आणि उत्साहाने जागा झालो. गुरुजी शिव्या तर घालणार नाहीत ना अशी भीती मनात होती. आंघोळ करून शाळेत पोहोचलो. सगळे मित्र आले होते. गुरुजींनी सर्वांना बसमध्ये बसवलं आणि आम्ही फिरायला निघालो. अशा प्रकारे मित्रांनो हिंदी परिच्छेदाचं पॅरेग्राफचं आपल्याला आपल्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे.